आता पुण्यामधून जाऊयात नागपूरमध्ये। नागपुरात आरटीई कायद्याअंतर्गत नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याचा प्रकार समोर आलाय। बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या 17 पालकांवर सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर शिक्षण विभागाने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर नागपुरात एकच खळबळ माजली आहे। तर आरोपींची संख्या आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे। तर नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी आरटीई अंतर्गत खोटी कागदपत्र सादर केली। या पार्श्वभूमीवर 17 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ॲडमिशन मिळवलेले होते। त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे 11 पालक आहेत, त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी हे असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट कागदपत्र अंतर्गत आरटीई अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे। त्याच्या अनुषंगाने झेडपीचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सीओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत।